पुण्यामध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता एक स्वतंत्र कोविड रुग्णालय तसेच वैद्यकीय व्यवस्था उभी करणे आवश्यक होते। या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व माननीय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्याने 800 खाट्यांचे हे सुसज्ज कोविड रुग्णालय 18 दिवसांच्या अत्यंत कमी वेळेत बांधून पूर्ण केले। कोरोना मॅनेजमेंटच्या अनुषंगाने आधारभूत संरचना तयार करणे हा एक महत्त्वपूर्ण उपाययोजना असते। पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे बाधित लोकांची संख्या पाहता माननीय मुख्यमंत्री महोदय यांची संकल्पनेतून आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे 2 लोकेशनवर जम्बो फॅसिलिटीची उभारणी करण्यात आलेली आहे। या फॅसिलिटीचा थेट लाभ लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी आणि तसेच पुणे जिल्ह्याचा CFR कमी करण्यासाठी आम्हाला मिळणार आहे। या फॅसिलिटीचा लोकार्पण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि तसेच माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचे हस्ते होणार आहे। अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांच्यात 32,000 चौरस मीटर मैदानावर हे 13,000 चौरस मीटर क्षेत्रफळाचे रुग्णालय उभे राहिले आहे। या रुग्णालयात 600 खाटा संपूर्णपणे वातानुकूलित असून 200 खाटा या ICU साठी स्वतंत्रपणे राखीव आहेत। एखाद्या रुग्णालयाच्या ICU मध्ये असलेल्या सर्व सोयी सुविधा तसेच प्रशिक्षित डॉक्टर या कोविड हॉस्पिटलच्या ICU मध्ये सुद्धा आहेत। संपूर्ण परिसर ज्यामध्ये व्यवस्थापन केंद्र, प्रयोगशाळा, औषध केंद्र, डॉक्टरांसाठी विश्रामगृह, उपहारगृह, रुग्ण येण्याचे ठिकाण, वाहनतळ इत्यादी सोयी सुविधा असून हा दिव्यांगांच्या दृष्टीने सुखकर करण्यात आला आहे। लिक्विड ऑक्सिजन टाकी तसेच राखीव ऑक्सिजन सिलेंडर यामुळे ऑक्सिजन पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे। ऑक्सिजन युक्त 600 खाटांच्या संपूर्ण वातानुकूलित विभागामुळे हा देशातील सगळ्यात मोठ्या रुग्णालयापैकी एक बनला आहे। कमी दाबाने वातानुकूलित करण्यात आलेल्या ICU मुळे त्या विभागात कायम शुद्ध हवा खेळती राहील याची दक्षता घेण्यात आली आहे। रुग्ण तसेच भेट द्यायला येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदर परिसर रेड व ग्रीन झोन मध्ये विभागण्यात आले आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये उभारण्यात येणारी कोविडची 2 हॉस्पिटल याचं काम PMRDनं केलंय। अत्यंत कमी वेळामध्ये या सर्व हॉस्पिटलकरता लागणाऱ्या सर्व यंत्रणांची निवड करून त्यांच्या मार्फत काम करून घेण्यात आलं। याकरता इन्फ्रास्ट्रक्चरसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण स्ट्रक्चर बरोबरच इतर सुविधा म्हणजे पाणी असेल, मलनिस्सारण असेल, विद्युत पुरवठा असेल, ह्या सर्व यंत्रणांचा त्याच्यात समावेश आहे। या हॉस्पिटल चालवण्यासाठी लागणारी जे मनुष्यबळ आहे त्याच्यामध्ये डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, ही एक स्वतंत्र एजन्सी आहे। आणि हॉस्पिटलमध्ये जी उपकरणं आपण वापरणार आहोत ती अत्यंत अत्युच्च प्रतीची अशी उपकरणं ही सुद्धा आम्ही या प्रक्रियेमध्ये त्याची खरेदीचं काम आम्ही केलं आहे। आणि ही सर्व प्रक्रिया राबवताना निविदा पद्धतीचा योग्यरीतीने वापर करून सक्षम प्राधिकरणाकडनं ती मंजूर करून घेऊनच ह्याचं काम करण्यात आलेलं आहे। अत्यंत विक्रमी वेळामध्ये ही तिन्ही कामं पूर्ण करून ही हॉस्पिटल आता आम्ही लोकार्पण करीत आहोत। धन्यवाद। पुण्यात सरासरीच्या 70% पर्जन्यमान या दरम्यान होत असल्याने हे रुग्णालय जलरोधक व ताशी 125 किलोमीटर वाऱ्याचा वेग सुद्धा सहन करू शकेल इतके भक्कम बनवण्यात आले आहे। गेल्या 18 दिवसात जरी सातत्याने पाऊस होत होता तरी हे रुग्णालय वेळेत व सुसज्ज असे बांधून पूर्ण झाले आहे। 15 दिवसामध्ये या प्रकल्पामध्ये आम्ही जवळजवळ 51 वेगवेगळ्या एजन्सीज वापरल्या। त्याच्यामध्ये सुएज सिस्टीमपासून ते HVAC पर्यंत हाय एंड सिस्टीमपर्यंत आम्ही हे काम केलं। 24/7 आमचं काम झालं। एकूण 1200 लोक कुठल्याही वेळी इथे काम करत होते आणि 15 दिवसामध्ये संपलं। याच्यात खरंच आम्हाला अभिमान आहे। इथली ICU फॅसिलिटी जी आहे ती 200 बेड्सची आहे आणि ती 200 बेड्सची विथ निगेटिव्ह प्रेशर HVAC सिस्टीमने आपण तयार केलेली आहे। अशी 200 बेड्सची ICUची फॅसिलिटी विथ 2.5 निगेटिव्ह प्रेशर एवढी मोठी तयार करणं हे मोठं डॉन्टिंग टास्क होता आमचा आणि तो आम्हाला 15 दिवसामध्ये करता येऊ शकला।
वेगवेगळ्या 51 एजन्सीच्या माध्यमातून आणि पावसाच्या ॲडव्हर्स कंडिशनमधून आम्ही हे काम केलेले आहे. पुण्यातल्या सीझनमधला जवळजवळ 75% पाऊस या 15-20 दिवसाच्या काळात घडला, परंतु त्यालाही आम्ही व्यवस्थितरित्या टॅकल करून ही फॅसिलिटी 15 दिवसामध्ये तयार केलेली आहे. असं म्हणलं जातं की इफ ऑल यू एव्हर डू इज ऑल यू हॅव एव्हर डन, देन ऑल यू एव्हर गेट इज ऑल यू हॅव एव्हर गॉट. इफ यू ट्राय टू डू समथिंग फ्रॉम द बॉटम ऑफ युअर हार्ट, then the whole world conspires with you to realize your goals. त्यामुळेच कुठल्याही वातावरणात रुग्णालय भक्कम उभे राहील याची खात्री देता येईल. आम्हाला खात्री आहे येणाऱ्या काळात हे रुग्णालय देशात एक मानक म्हणून पुढे येईल.